Namaskar and welcome to Idea Dance Maharashtra Dance powered by Lux Fragrance Dio Spray. अमृता, आज आपल्याकडे 2 सरप्राइजेस आहेत. Really? हा, त्यातले एक सरप्राइज म्हणजे आज आपल्याला भेटणार आहेत आपले सुपर 10. त्यातील 7 आपल्याकडे आहेतच, शिवाय मृण्मयी आणि ऋतुजा यांच्या द्वंद्वानंतर त्यात अजून एकाची भर पडणार आहे. अरे हो, खरंच. ग्रँड मास्टर आणि मास्टर्स यांनी मंचाचा तात्पुरता निरोप घेतलेल्या 7 आणि राखीव 3 डान्सिंग स्टार्सचे परफॉर्मन्सेस पाहून 2 डान्सिंग स्टार्सना सुपर 10 मध्ये संधी दिली आहे. पण त्यांनी कोणाला निवडलं आहे ते आहे आपलं पहिलं सरप्राईज. आणि आपल्याकडे आणखी एक ग्रँड सरप्राईज आहे आणि ते सरप्राईज आहे. नाही 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 मला नाही 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 प्लीज. हे बघ, कसं आहे, ग्रँड सरप्राइजेस ना अशी सहज सांगायची नसतात. त्यासाठी थोडी वाट बघावी लागेल. थोडक्यात आज आपला सरप्राईज 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 स्पेशल एपिसोड होणार आहे, हो की नाही रे? अरे करेक्ट, एकदम. आणि आत्ताच तुम्ही अनाउन्स केल्याप्रमाणे ह्या तिघांनी आणि मी मिळून ज्या दोघांची निवड केली आहे त्यांना आज आपण पुनरागमन करण्याची संधी देणार आहोत या मंचावर. आणि अशा प्रकारे आमची ही 10 अद्वितीय रत्न आम्ही सोपवणार आहोत महाराष्ट्राच्या जनतेच्या हाती. कारण आता त्यांना निवडायचं आहे त्यांचा पहिला डान्सिंग सुपरस्टार. सो आय एम सो हॅपी. जोरदार टाळ्या होऊ द्या आपल्या ग्रँड मास्टरसाठी. पण अमृता, तुझ्या एक लक्षात आलंय का? काय? आज ओव्हरऑल 9 सोलो परफॉर्मन्सेस आणि एक द्वंद्व, म्हणजे 10 परफॉर्मन्सेस. अरे बापरे, म्हणजे आपल्याला इतका वेळ बडबड करायची आहे? हो. नाही नाही नाही, ग्रँड मास्टर प्लीज प्लीज आपल्या स्पर्धकांना सांगा ना आमची मदत करायला काहीतरी. प्लीज, त्यांनी मदत केली पाहिजे हो आम्हाला. प्लीज, तुमच्या रिक्वेस्ट. आता माझे स्पर्धक सर्व बाबतीमध्ये पुढे 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 चाललेच आहेत. मला वाटतं आता ह्याही एका गोष्टीमध्ये त्यांना पुढे जायला हरकत नाही का मास्टर? अगदी ना? हा, आणि मदत, मारामारी नाही, मदत. सुरुवात करूया आजच्या एपिसोडला. हा 1 नंबरचा भांडकुदळ आहे. त्याच्या डोक्यावरती चिडियाचा घोसला आहे. म्हणून तर सारखा आमच्या क्लिप्स चोरत असतो. आपण डान्सर सॉलिड आहे. तर येत आहे मास्टर सोनियाचा कलाकार स्वप्नील नगरकर. आता जो स्वप्नील ऍक्ट करणार आहे, आपलं एक असा पण इतिहास आहे की ज्याच्यामध्ये अनेक क्रांतिकारक ज्यांनी खूप मोठं कार्य केलंय, दैदिप्यमान असे हे क्रांतिकारक आहेत. आणि एक त्याच्यातली अशी व्यक्ती आहे की वासुदेव बळवंत फडके. त्यांचं कार्य बऱ्याचशा तरुण मंडळींना ते माहिती नाहीये असं वाटतं. आणि कुठेतरी माझी एक समाजाप्रती जबाबदारी अशी मला वाटते की माझ्या ह्या कलेच्या माध्यमातून मी अशा एका व्यक्तीला मानवंदना देऊ इच्छिते. म्हणून हा ऍक्ट करण्याचं प्रयोजन. आणि स्वप्नीलला माझ्या खूप खूप शुभेच्छा. Put him behind the bars. परवशता पाश दैवे जाना गला लागला. 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 सजीवपणी घडते सारे, सजीवपणी घडते सारे. मरण भोग झाला परवशता पाश दैवे जाता गळा लागला. जाता गळा लागला. You bloody Indians, हमेशा हमारी जूती के नीचे ही रहेगा. परवशता पाश दैवे जाता गळा लागला. असूनी खात मालक खर्चा, असूनी खात मालक खर्चा. म्हणत सोडता परवशता पाश दैवे जाता गळा लागला. सौख्य भोग इतराचा
जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. तुझा ऍक्ट, आपण त्याच्याविषयी तुझ्या मास्टर्सना विचारूयात. मास्टर सोनिया, जसे वासुदेव बळवंत फडके 38व्या वर्षी त्यांना त्यांची प्राणज्योत मालवली, तसेच अनेक तरुण शेतकरी, कुणबी, अनेक लोक ज्यांनी या स्वातंत्र्यासाठी आपलं बलिदान दिलंय, त्याचं इतिहासात कुठे नोंद नाही. तर मला असं वाटतं की माझं काम नृत्य आणि नृत्यातनं ते सादर करणं आहे. तर त्या माध्यमातनं या सगळ्या लोकांना, या सगळ्या मोठ्या लोकांना माझा मानाचा मुजरा द्यावा अशी इच्छा होती आणि म्हणून हा प्रयत्न. वा. वा वा. मास्टर स्वरूप. स्वप्नील, फारच अभिनंदन. टॉप 10चा आज पहिला परफॉर्मन्स होता. तर नाईसली इनॅक्टेड. हे फारच डिफिकल्ट अटेम्प्ट होतं तुझ्यासाठी. तर छान प्रमाणे निभावला तू. पण खूप अपेक्षा आहे तुझ्या बरोबर आता, कारण तुला आता प्रेक्षकांना इम्प्रेस करायचं आहे. सर, ओके, तर ऑल द बेस्ट. नाईस परफॉर्मन्स. थँक्यू सर. मास्टर देवेंद्र. तुझी पर्सनॅलिटीच अशी आहे की तुला फर्स्ट तू जेव्हा त्या गोणीतनं बाहेर पडलास तेव्हाच तुझा तो अटायर दिसला की तू खरंच ओरिजिनल क्रांतिकारी वाटलास मला बघताना. आताचा जो ऍक्ट होता अजून मला हवाय डान्सच्या संदर्भात. सो बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर. थँक्यू स्वप्नील. विचारूयात आपल्या ग्रँड मास्टरना, त्यांना कसा वाटला हा ऍक्ट. ग्रँड मास्टर. स्वप्नील, सर्वप्रथम या मंचावरती सुपर 10 मधल्या तुझ्या आगमनाकरता अनेक अनेक टाळ्या आणि अभिनंदन. थँक्यू मॅम. थँक्यू. आज काय जे काय केलंस ते फार छान केलंस, एकदम Thank you, ma'am. इंटेन्सिटीने केलंस. Thank आणि मास्टर्सनी सांगितलेलंच आहे, मला वेगळं सांगायची गरज नाही. प्रवास टफ झालेला आहे. मी नेहमी सांगत असते की प्रेमाबरोबरच खूप खूप ओझी येतात आपल्या खांद्यांवरती जबाबदारीची. त्याची तुम्हाला सगळ्यांना माझ्या मते पूर्ण जाणीव आहे. खूप खूप शुभेच्छा you, येणाऱ्या अगदी धडाडत्या प्रवासाकरता. ऑल द थँक्यू बेस्ट. सो मच. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू. थँक्यू. अभ्यासू मुलगी हिथं बसून 12वीचा अभ्यास करते. डोसा तिला जाम आवडतो. डोसा खाणारा पांडा, पण डान्सर लय भारी. तर आता येत आहे मास्टर सोनियाचे कलाकार, पुण्याची पूजा. चलिया चलिया रूह चुरा लो मैं हूँ ऐसी छलिया. चलिया चलिया ओ चलिया, हाथ ना आऊं मैं हूँ ऐसी छलिया. चलिया 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 रूह चुरा लो मैं हूँ ऐसी छलिया. चलिया चलिया ओ चलिया, हाथ ना आऊं मैं हूँ ऐसी छलिया. ओस लहर हूँ, धूप सहर हूँ, पाक महर हूँ, के जाएगा कहाँ. लड़ा ना लड़ा तू अपना लड़ा, don't look at me like that boy. लड़ा ना लड़ा तू अपना लड़ा, don't look at me like that boy. लड़ा ना लड़ा तू अपना लड़ा, don't look at me like that boy. ना लड़ा तू अपना लड़ा, don't look at me like that boy. चलिया चलिया ओ चलिया. जोरदार टाळ्या होऊन जाते आपल्या पूजासाठी.
आता आपण विचारूयात आपल्या मास्टर्सना हा परफॉर्मन्स कसा वाटला ते. मास्टर स्वरूप. वेलकम टू सुपर 10 पूजा. थँक्यू सर. तुला पांडा म्हणतात ना लोक, हो. पण मला तू पांडा नाही, मला तू कुंफू पांडा वाटतंय. एनर्जी, पॉवर हाऊस, स्टार्ट पासून पूजाने जे ऍक्ट सुरू केलं, तिचं एक स्टाईल आहे आणि तिच्यामध्ये एक नॅचरल ग्रेस आहे. टॉप 10 नाही, मला तू टॉप 3चा कंटेंडर वाटतंय आता. थँक्यू सर. थँक्यू. ऑल द बेस्ट. आय लव्ह युअर ऍक्ट. थँक्यू Very सर. nice. थँक्यू सो मच. आता आपण विचारूयात मास्टर देवेंद्र यांना. मास्टर देवेंद्र. डेफिनेटली मास्टर स्वरूपच्या मताशी मी पूर्ण सहमत आहे की तू रिअली टॉप 3 मध्ये यायला काही हरकत नाहीये आणि बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर. आणि तू अशीच बेस्ट टू बेस्ट रॉकिंग परफॉर्मन्स देत राहा. कीप इट अप. थँक्यू. मास्टर सोनिया, मला एक विचारायचं आहे की ह्या गाण्यामध्ये इतके वेगवेगळे प्रकार आम्हाला बघायला मिळाले. म्हणजे गाणं सुद्धा मिक्स्ड होतं, हिपहॉप होतं आणि खूप काय काय होतं. ते कसं काय, म्हणजे कसं सुचलं हे सगळं एकंदरीत? सुचलं अशा करता, मी ऑडिशन पासून पूजाला बघतीये की तिच्याकडे खूप वेगवेगळ्या स्टाईल शिकण्याची आवड आहे आणि आवड म्हणजे ती पराकोटीची आहे आणि त्यामुळे तिला प्रत्येक जी स्टाईल ती शिकेल ती प्रिसिजननी करण्याची तिच्यात आत इच्छा आहे. मला पूजाकडे बघून एवढंच सांगावंसं वाटेल की आपली स्टाईल आपल्याला येत असेल ना 100% की आपण ती खूप छान प्रेझेंट करू शकतो आणि त्याचं पूर्ण चित्र मला आज पूजाच्या नृत्यात बघायला मिळालं. फक्त मला फॉलो करा, फक्त एकच गोष्ट माझी फॉलो करू नका, माझं पण सतत नाचताना काहीतरी पडत असतं, ते प्लीज होऊ देऊ नका. खूप छान. थँक्यू. थँक्यू मास्टर सोनिया. आता विचारूयात आपल्या ग्रँड मास्टरना परफॉर्मन्स कसा वाटला ते. ग्रँड मास्टर. तुझा परफॉर्मन्स माइंड ब्लोईंग झाला तरी आज हे मिसिंग होतं. ते गाणं ऐक, ना लढा तू अख ना लढा. इकडच्या पण ह्याच्यानंतर जेव्हा तू तिथे पण गेलीस तेव्हा एंडला पण आलं असताना त्यांच्या डोळ्यात बघताना जे मी सारखी सांगते, तो परफॉर्मन्स असा गेला असता. वी लव्ह यू, यू ऑल आर द बेस्ट, बट वी वॉन्ट यू टू सी बियॉन्ड दॅट. आणि जेव्हा आम्ही तुम्हाला ऑडियन्सेसच्या सुपूर्द करणार तेव्हा ते सगळं बघणार, क्योंकि वो पब्लिक है, वो सब जानती है. ऑल द बेस्ट. थँक्यू मॅम. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या पूजासाठी. थँक्यू. Hello everyone and good evening. Next over, medium fast bowler. Bowler तयार. 6 पॅकचा रॅपर. येत आहे मास्टर देवेंद्रचा दमदार, पुण्याचा पुण्यकर. जो तू टिकटॉक टिकटॉक चलती है, माना ये सारी तेरी हाई हील्स की गलती है. रुक तो जा, तू है कौन, ये तो बता तू है कौन. कहाँ से आएगी, कहाँ को जाएगी, पागल लड़की मुझे मरवाई. करके जल गई रहा, ये सब मैं वो देख चुका. तुम जैसी तो बन जाती है, फिर दुर्घटना घट जाती है. मैं हूँ शिकारी, ये खाली मेरा बार नहीं जाता. वो ना पहचाने क्यों, मेरे घर अखबार नहीं आता.
मस्ट से यू वर सुपर स्टायलिश. थँक्यू थँक्यू. म्हणजे आज काय वडिलांना पाठवलंयस परफॉर्म करायला? तू चालयस ना? हो. बर ठीक आहे, आपण बोलूया त्याबद्दल. पण तुझा परफॉर्मन्स आपल्या मास्टर्सना कसा वाटला विचारूयात. मास्टर सोनिया. मला आवडला, पण अगदी खरं सांगू, मला तू आधीचे केलेले जे ऍक्ट्स आहेत ना ते जास्ती इंटेन्स, ज्याच्यामध्ये काहीतरी थॉट आहे, अशा ऍक्ट्स मध्ये तू जास्ती शोभतोस असं मला वाटतं. त्यामुळे थोडी मला कमी मजा आली. पण यू आर फॅन्टॅस्टिक. त्यामुळे तू याच्या पुढेही चांगले चांगले करशीलच. तुझं अभिनंदन, तू सुपर 10 मध्ये आलायस. Thank you, आणि ma'am. ते काही उगाच नाही, कारण तू खूपच छान आतापर्यंत सादरीकरण केलंयस त्याच्याच बळावर. धन्यवाद. थँक्यू. मास्टर स्वरूप, कसा वाटला परफॉर्मन्स? कॅन आय आस्क यू, हिपहॉप म्हणजे काय तुला? व्हॉट इज द मिनिंग ऑफ हिपहॉप? हिपहॉप हा म्हणजे फ्रीस्टाईल डान्सिंग. आपण म्हणजे त्याच्यात खूप व्हेरायटीज असतात, क्रम्पिंग, लॉकिंग, पॉपिंग. नाही 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 नाही. हिपहॉप इज अ सेपरेट डान्स फॉर्म. हिपहॉप एक वेगळ्या प्रकारचा डान्स फॉर्म आहे. त्याला क्रम्पिंग आणि पॉपिंग मिक्स करू नको. हिपहॉप म्हणजे हे ब्रॉन्क्स म्हणून स्टेट आहे US मध्ये. तिकडचे ते आम्ही जे ब्लॅक्स म्हणतात अंडरग्राऊंड, ते लोक करत होते. आणि ते लोक खूप अग्रेसिव्ह असतात, ते फाईट करत असतात. तर तसं ते डान्स फॉर्म बाहेर आला एक. मी दाखवू का तुला तिकडे? नक्की. हा, मला फक्त एक मास्टर त्यांना दाखवायचं आहे, कारण आपले कंटेस्टंट्स ना आता सुपर 10 मध्ये आले, तर त्यांना ते डान्स करताना ते काय फॉर्म आहे, ते कसं करायचं, त्याचं फिनिशिंग काय असायचं. ग्रँड मास्टर कारण ते फक्त डान्स करतात, एक कोरिओग्राफी संपून जातात. आणि जसं ते बॅटलमध्ये, म्हणजे बॅटल जे निघालं हिपहॉप मध्ये, ते येत असतं आणि त्यांचा एक बूम, त्याचा बॉडी लँग्वेज आहे एक. तर एक स्टेप पण तू केलं ना काहीतरी, थाक 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 कर एकदा. ते डिफरन्स आहे असं. तर मला एक पूर्ण फिनिशिंग बॉडी लँग्वेज बघायचं आहे. सुपर 10 जसं आपण म्हणतो, मला तू टॉप 3 मध्ये तुला बघायचं आहे आणि एक सुपरस्टार दिसतोय तुझ्यामध्ये, तर ते निभाव इकडे, ते कर. ठीक आहे पुणेकर, आय लव्ह यू, कॉंग्रॅट्स. आपण मास्टर देवेंद्रांना विचारूयात, त्यांना कसा वाटला हा परफॉर्मन्स. जे काय मास्टर स्वरूपनी सांगितलंय ते आपल्याला पॉझिटिव्हली घ्यायचं आहे. आणि मास्टर स्वरूपनं आपण दाखवूया की पुढच्या वेळी आपण ह्याच्यापेक्षा कसं रॉकिंग करतो ते. ओके, व्हेरी गुड पुण्यकर, कीप इट अप. मास्टर्स कसं आहे ना, जेव्हा आपण टॉप 10 म्हणतो तेव्हा तो म्हणजे एक स्टार असला पाहिजे. येस. आणि आज काय मजा आली नाही, कारण ते काय सिक्स पॅक्स आम्हाला दिसले नाही. नाही, मलाही थोडंसं असं वाटलं की काय दिसत नाहीये तिकडे. आता आपण ग्रँड मास्टरना विचारूयात की आता त्यांना काय वाटतंय परफॉर्मन्स बद्दल. ग्रँड मास्टर, तू नक्कीच या मंचावरचा स्टार परफॉर्मर आहेस, विथ ऑर विदाउट दिस शर्ट. ॲज अ मॅटर ऑफ फॅक्ट शर्ट काढण्याची स्टारला जरूरत पडतं कामा नये. वा. पण पर्सनली मला तुझा ऍक्ट अतिशय आवडला. Thank you. फार क्यूट वाटला. तू फुल तुझ्या अगदी तुझ्या एजनुसार तुझ्या अगदी एलिमेंट्स मध्ये होतास. त्यामुळे कीप इट अप पुण्यकर. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू मॅम. थँक्यू. ऑल द व्हेरी व्हेरी बेस्ट. ती खूप चॉकलेट खाते. मी पीजे किंग आहे आणि ती सुद्धा पीजे क्वीन आहे. कायम झोपा काढत असते, पण डान्स करायला लागली तर दुसऱ्यांची झोप उडून टाकते. येत आहे स्वरूपची शिलेदार ब्युटिफुल वेदांगी. तुम्हावर केली मी मर्जी बहार, नका सोडून जावो रंग महार. Just listen.
अरे वा जोरदार टाळे होऊन जाऊ दे की. आता आपण विचारूयात आपल्या मास्टर्सना परफॉर्मन्स कसा वाटला ते. मास्टर देवेंद्र. कॉंग्रॅच्युलेशन, कारण की Thank तू you. सुपर 10 मध्ये आहेस आता. ओके. आणि फक्त एवढंच की मला गाणं आणि तुझं डान्स थोडंसं मला तुझं ट्युनिंग नाही दिसलं, पण तू फ्रीस्टाईल आणि हिपहॉप मध्ये जे काही केलंस ते खूप छान. कॉंग्रॅच्युलेशन. Master. काँग्रेस वेरी मच. थँक्यू. मास्टर सोनिया. तुम्हावर केली मी मर्जी बहाल. तर ती म्हणते की मी तुमच्यावर फिदा आहे किंवा मी तुम्हाला माझं सगळं जीवन देऊन टाकलंय, आता तुम्ही जाऊ नका हा रंगमाल सोडून. तर हा कुठेतरी भाव असलाच पाहिजे. डान्स स्टाईल कुठलीही असू देत, तो मला दिसला नाही. आणि अभिनयाचं म्हणशील तर तुझ्या आजच्या अभिनयात मला कोणाची तरी नक्कल वाटत होती. हे जे भाव तुझ्या चेहऱ्यावर येत होते ते तुझे नाही आहेत वेदांगी. तर त्याच्यावर अभ्यास कर, आरशात बघ आणि तुला तुझा चेहरा जसं सांगेल तसेच ते दे. नक्की. पण परफॉर्मन्स तुझा चांगला झाला. थँक्यू. थँक्यू मास्टर सोनिया. आता विचारूया तुमच्या टीम मास्टरना. मास्टर स्वरूप. तू जे काय केलं एक वेगळं स्टाईल मध्ये येऊन ते अटेम्प्ट होतं ते छान निभावलं, पण जे एनर्जी हवं आहे इकडे, यू हॅव टू बी बँग ऑन. पक्का. बट यू आर लुकिंग ब्युटिफुल. सुपर. कॉंग्रॅट्स. Thank you. Thank you. लेट्स फाईट इट आउट. थँक्यू मास्टर स्वरूप. एकंदरीत तुझ्या लक्षात आलंच असेल. मला बोलायचं होतं ऍक्च्युली मला खूप टेन्शन होतं, कारण का माझा मेन फोर्टे क्लासिकल असल्यामुळे आणि हिपहॉपमध्ये ते सगळं कट 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 खूप टेन्शन आलं. खूप प्रॅक्टिस केलेली. मी माझं द्यायचा प्रयत्न केला. लेट्स सी. सुपर 10 मध्ये टेन्शन नाही, ओनली परफॉर्मन्स, ओनली डिलिव्हरी. पक्का पक्का. या. आता बघूयात आपल्या ग्रँड मास्टर काय म्हणतायत ते. ग्रँड मास्टर. हु आर यू टू डिसाइड की तू कशात चांगली आहेस. तुम्ही ते ठरवू नका. तुम्ही स्वतःवरती लिमिटेशन्स घालू नका. अर्जुनाला जसा डोळा दिसत होता पक्षाचा, तसा फक्त मला परफेक्शन कडे काय नेईल, माझं गाणं काय म्हणते, माझी डान्सिंग स्टाईल काय म्हणते, इथे मला काय प्रेरित आहे, तिथे मला काय सांगायचे, ह्याच गोष्टींवरती तेव्हा तेव्हा विचार करा. बाकीच्या गोष्टींमध्ये तुमच्या एनर्जीज वेस्ट नका घालवू. जस्ट गेट इट बॅक बेबी. ऑल द नक्की बेस्ट. गाणं. हा आहे आमचा पीजे किंग. तो सफाईने डान्स करतो आणि डान्स नंतर सफाई करतो. त्या डान्सची मॉप आवड आहे. तर येत आहे स्वरूपचा शिलेदार मुंबईचा स्वप्नील मांडवकर. किस रास्ते वो जाते हैं, सारे रास्ते वापस मेरे दिल को आते नहीं सामने, नहीं सामने, ये अलग बात है. मेरे पास है, मेरे पास है तू, मेरे बिछड़ के भी मुझसे जुदा तू नहीं, खफा है मगर बेवफा तू नहीं. मेरे हाथ में ही तेरा हाथ है, मेरे पास है तू, मेरे पास है, मेरे साथ, मेरे साथ.
आपण मास्टर्सना विचारूया त्यांच्यापर्यंत तुझा हा रोमॅन्स कसा पोहोचला. मास्टर देवेंद्र. स्वप्नील खूप छान तू जो काय ऍक्ट केलास, मला सगळ्यात बेस्ट तू हेडलॉक करून तुझा जो रिंग ट्विस्ट केलास ते सुपर होतं. म्हणजे मला पर्सनली खूप आवडलं तुझा बॅलन्स. तुझे एक्सप्रेशन्स तू दाखवले सॉंग्स बरोबर ते खूप छान होतं, मला आवडलं. अजून मला हवंय चकदे फट्टे येईपर्यंत. राईट. नक्की सर, नक्की. येस, कारण की तू चकदे फट्टेच्या लेवलचा आहेस. राईट. सो जे काय आता तुझं ऑन स्टेज परफॉर्मन्स होता तो सुपर होता. ओके, कॉंग्रॅट्स स्वप्नील. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सर. मास्टर सोनिया. तुझं अभिनंदन पहिले सुपर 10 मध्ये आल्याबद्दल. थँक्यू. अगदी खरं सांगायचं स्वप्नील तर व्यक्तिशः मला एरियल ऍक्ट्स फार कधी भावले नाहीत. कारण मला असं वाटतं की कुठल्या तरी एका स्ट्रॉंग गोष्टीचा आधार घेऊन आपण नृत्याला थोडंसं म्हणजे हा नृत्याचा प्रकार कमी आणि थोडासा कसरतीचा प्रकार जास्त असं ह्याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे मला फार असे ऍक्ट्स इम्प्रेस करत नाहीत. पण आज तू मला इम्प्रेस केलंस. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. मस्त. आणि आता मास्टर स्वरूप. स्वप्नील. हा सर. आत्ता मला हे म्हणायचं आहे की जे मी सांगत होतो की हा सुपर 10चा प्लॅटफॉर्म आहे. हा आहे सुपर 10चा कंटेंडर. ब्युटिफुल परफॉर्मन्स स्वप्नील. थँक्यू सर. लास्टचं ते हँडलॉक होतं खाली येताना, स्पिन स्पिन स्पिन, त्याला चक्कर येत होतं. कंट्रोल केलं. अमेझिंग परफॉर्मन्स. ब्युटिफुल रोमॅन्स विथ द रिंग. ते मोठं रिंग आता छोटं रिंग होऊन पुन्हा एकदा नंतर दाखवूया. जरा डिटेल मध्ये. मोठा रिंग आणि छोटा रिंग त्याचा अगेन. हा एक नवीनच सरप्राईज आहे आमच्यासाठी. सर ब्युटिफुल ऍक्ट स्वप्नील. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. ब्युटिफुल फॉर मी. थँक्यू सर. तिन्ही मास्टर्स कडून अप्रतिम कमेंट्स. कॉंग्रॅच्युलेशन. पाहूया आपल्या ग्रँड मास्टरना काय म्हणायचंय. ग्रँड मास्टर. सगळं एकदम अणुरेणू तुझ्या बॉडीतला त्या गाण्याच्या फील मध्ये होता आणि त्यामुळेच तिन्ही मास्टर्सनी एवढे स्ट्रॉंग तुला कॉमेंट्स दिलेत की दिस इज व्हॉट वी कॉल लाईक अ फुल फ्लेजेड परफॉर्मन्स, ज्याच्यामध्ये माइंड आणि बॉडी एकदम एकत्रितपणे येऊन परफॉर्म करत होती. कारण ह्या ऍक्ट्समध्ये कोअर स्ट्रेंथची पण खूप गरज असते आणि ते सगळं करत असताना ते इथे येता कामा नये ह्याची फार दक्षता घ्यावी लागते, नाही तर सगळा पॉइंटच निघून जातो त्याच्यातला. आणि त्यामुळे तो जो एक बॅलन्स तोही होता तो तू खूप सुंदर साधलास आणि त्याच्याकरता तुझं खूप खूप अभिनंदन. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू मॅम. थँक्यू. सुपर 10 मधल्या आपल्या स्वप्नेसाठी जोरदार टाळ्या होऊ स्वप्नेल. ऑल द व्हेरी व्हेरी बेस्ट स्वप्नेल. थँक्यू सो मच. अरे हे बघा, तुमच्यापैकी जे कोण पुढच्या परफॉर्मन्स बद्दल सांगणार आहे लवकर आपली पोझिशन घ्या. एक मिनिट मास्टर्स. ग्रँड मास्टर मला वाटतं काहीतरी घोळ सुरू आहे. मी जस्ट सॉर्ट आउट करते. नाही अमृता, घोळ काही एक नाहीये. अच्छा. अगं हेच तर आपल्या मंचावरचं आज सगळ्यात पहिलं सरप्राईज आहे. आपली सगळ्यात पहिली वाईल्ड कार्ड एंट्री. आणि आता बघूया आपला पहिला परफॉर्मर. स्वागत करूया आपल्या आजच्या पहिल्या सरप्राईजचा जोरदार टाळ्या. ज्या मुलाचा प्रवास तात्पुरता या मंचावरचा संपतोय, त्या स्पर्धकाचं, त्या मुलाचं नाव आहे प्रतीक. दस्तक पूछे दर कहाँ है,
अब यूं आंखें खोले सो रहा है क्यों मैं जागूं वेलकम 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 बॅक प्रतीक. वेलकम टू आयडिया डान्स महाराष्ट्र डान्स. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आपल्या प्रतीकसाठी. प्रतीक, कॉंग्रॅच्युलेशन्स, यू आर इन द सुपर 10. विचारूयात मास्टर्स ना. मास्टर देवेंद्र, प्रतीक, मला असं सांगायचं आहे की तू तुझे आधीचे जे काही मी ऍक्ट बघितले होते तुझ्या कंटेम्प स्टाईलमध्ये, त्या ऍक्ट पेक्षा मला आता तुझा आलेला ऍक्ट आणि तुझी तयारी आणि जे काय तू दुःख घेऊन गेला होतास ते सगळं आणून इथे ओतलंयस, अक्षरशः ओतलंयस. कॉंग्रॅच्युलेशन यार. कीप इट अप प्रतीक. सो मच सर. व्हेरी गुड. थँक्यू सो मच सर. मास्टर सोनिया, मला तुझ्या बाबतीत काय वाटलेलं माहितीये जेव्हा तू गेला होतास तेव्हा, की एक हुशार विद्यार्थी असतो आणि त्याला 90च्या वरच टक्के मिळत असतात आणि त्याला इतकी त्याची सवय झालेली असते की 90च्या वरच आणि एका परीक्षेत त्याला अचानक 70% मिळतात. तर तुझा असा अचंबित होता चेहरा त्या दिवशी की अरे मी कसा बाहेर जाऊ शकतो, मला कसे काय 75%, मला 90च्या वरच मिळाले पाहिजेत. आणि मग पुन्हा तू जरा चाळलीस पुस्तकं प्रतीक, एकदा नीट परत उत्तर बरं कॉम्पिटिशन मध्ये, आणि तसा तू आज परफॉर्मन्स करून गेलास. खूप छान, फॅन्टॅस्टिक, सुंदर, वा क्या बात आहे मास्टर सोनिया. आताचे मार्क नाही सांगितले 70%वरून आता 90 आलाय की 90च्या अजून पुढे गेलाय. 95. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू सो मच. and the proud master Swaroop. Welcome back to Shileda. Let's give a tough time to everyone. And this is for your comeback, Chatang Patang, sizzling performance. वा. Thank you so much sir. तू मास्टर स्वरूप ना. वा. One of the finest performance and performer in Dance Maharashtra Dance. Really means a lot. खूप तो स्वीट. याचबरोबर आम्हाला सुद्धा खूप बरं वाटतंय की फायनली आमचा द बोनलेस मॅन रिटर्न्स. त्यामुळे आपल्या बोनलेस मॅन साठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. आपण विचारूयात आपल्या ग्रँड मास्टर ना, त्यांना कसा वाटला हा परफॉर्मन्स. ग्रँड मास्टर प्रतीक, वेलकम बॅक. आणि व्हॉट अ वेलकम बॅक डायरेक्टली टू सुपर 10. प्रतीक, आजचा तुझा परफॉर्मन्स इतका सुंदर होता आणि मध्ये मध्ये अशी शंका यायला लागली होती की आज झोपत सुद्धा परफेक्ट लाईन मध्ये असेल, परफेक्ट बॉडी लाईन मध्ये. इतके त्याचे बॉडी लाईन्स परफेक्ट असतात आणि ते असेच होत नाहीत. इतक्या ट्रिमेंडस इंटेन्सिटीचा ऍक्ट असताना सुद्धा परत कुठेही ती ऊर्जा ओव्हर द टॉप गेली नाही, अंडर राहिली नाही. ती इंटेन्सिटी तिकडून तितकी निघाली तितकीच आमच्या इथपर्यंत पोहोचली अगदी. त्यामुळे अतिशय उमदा आणि अतिशय अप्रतिम परफॉर्मन्स आजच्या या तुझ्या पुनरागमनाकरता अगदी साजेसा. त्यामुळे मी काय म्हणू, तुला अनेक अनेक मनपूर्वक शुभेच्छा देऊ इच्छिते. ऑल द व्हेरी व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच ग्रँड मास्टर. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या प्रतीकसाठी. वळूयात आपल्या पुढच्या परफॉर्मन्स कडे. किती प्रयत्न केला तरी तिच्यासारखं हसता काही आपल्याला येणार नाही. प्रयत्न पण नको करायला, कारण की तो गब्बर रायफल शूटिंग करतो आणि हसता हसता गोळ्या घालतो. तर येत आहे मास्टर सोनियाची कलाकार, पुण्याची टपोरी अक्षता. परत फिरा रे घराकडे आपुल्या
चिमण्यानो परत फिरा रे या चिमण्यानो. आई आई आम्ही आलो आई आम्ही आलो आई आम्ही आलो आई आम्ही आलो. आई आम्ही आलो रडू नको आई. थँक्यू बरं. शब्दच नाही सिद्ध नाही, तूच बोल. पण मी खरं सांगू अप्रतिम अप्रतिम परफॉर्मन्स माइंड ब्लोईंग. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. क्लास अपार्ट. विचारूयात आपल्या मास्टर्स ना. मास्टर देवेंद्र. अक्षता, अभिनय तुझा दिसतो डान्समध्ये एकदम खूप छान. जे तुझ्या लावणीनंतर तू आता जे येतेस तू नक्कीच एक एक पायरी पुढे चालली आहेस मला असं जाणवत आहे. आणि तुझ्या संपूर्ण पुढच्या प्रवासाला आणि पहिल्यांदा तुला अभिनंदन सुपर 10 मध्ये आल्याबद्दल. कॉंग्रॅच्युलेशन अक्षता आणि गुड परफॉर्मन्स. व्हेरी गुड. थँक्यू. थँक्यू मास्टर देवेंद्र. मास्टर स्वरूप हाऊ वॉज इट? जे काही स्टोरी होता, एक आई आपल्या मुलांसाठी ती काळजी घेते आणि ती तिकडे बसून सॅड होते, तर तिचं एक काळजी दिसलं मला. कारण माझी आई पण मी घरी येताना कुठे आहे कुठे आहे कुठे आहे, तर मी कनेक्ट झालो ऍक्टवर. आणि तिकडे लेग पॉइंट करून वाय लिव्हर करून फायनेस्ट पॉइंट अगेन. मला फक्त एक म्हणायचंय, अक्षता आली. अक्षता, कॉंग्रॅच्युलेशन. ब्युटिफुल परफॉर्मन्स. आय लव्ड इट. थँक्यू. सुपर. मास्टर सोनिया. असं म्हणायचंय की ही एक आई आहे आणि काही नाही वाट बघणारी आई आहे. तर प्रत्येक आईला हे कळू शकतं की त्या अर्ध्या तासाचा कदाचित फरक पडतो. म्हणजे मुलांनी सांगितलेलं असतं की मी 7 वाजता येते आणि 7:30 वाजतात किंवा 8 वाजता आधी येते का 8 वाजता आणि 8:30 वाजता. तर ते 8 ते 8:30 ही जी वेळ आहे ना आईच्या मनातली, की काय काय तिच्या मनात येऊन जातं की काय झालं असेल, कुठे अडकलं असेल, का नाही आलात रे बाळांनो, आणि काय असं करता. मी सांगत असते तुम्ही असं नका करू. हे सगळं आहे त्याच्यात. मला आवडलं. थँक्यू मॅम. थँक्यू. थँक्यू मास्टर सोनिया. आता आपण बघूयात आपल्या ग्रँड मास्टरना परफॉर्मन्स कसा वाटला. ग्रँड मास्टर. सुपर 10 मध्ये तुझी जी एंट्री आहे ती तू आज परत एक त्याचं प्लॅस्टरिंग केलंयस या परफॉर्मन्सने. तू दाखवून दिलंयस की किती तू डिझर्विंग आहेस त्याच्याकरता. ह्याचं सिम्पल कारण म्हणजे तूच आज जे 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 काय केलंयस त्याला खूप पुढे नेऊन तू स्वतःला खूप पुढे नेलंयस. खूप खूप मनपूर्वक अभिनंदन तुझं. थँक्यू. अप्रतिम. वा वा वा. थँक्यू. फार भांडतो पण चांगला मित्र आहे. ग्रँड मास्टरांनी दिलेला साबण अजूनही सॉक्स धुवायला वापरत नाही. पण डान्स मात्र एकदम चकदे फट्टे. तर येत आहे मास्टर देवेंद्रचा दमदार पुण्याचा चॉकलेट बॉय सुमेध.
rock. ये रब्या काय करून राहिला मातीत बॅटरी काढून ठेवी कर. माइंड ब्लोइंग परफॉर्मन्स होता. चला आपण विचारूयात आपल्या मास्टर्सना त्यांना तुझा परफॉर्मन्स कसा वाटला. मास्टर स्वरूप. Truly, I love you, Sumit. Thank you, sir. As a performer, you're brilliant, outstanding. आणि छान आवडलं प्रेझेंटेशन. ते मातीत पंच केलं. आणि सुमेध ॲज अ टॉप मोस्ट पॉपर ऑफ इंडिया काय नेक्स्ट देणार ते मला बघायचं आहे. येस सर. तर सुमेध हिट मी मोर. येस सर, शुअर. लेट्स गेट इट. अगदी फ्रँकली सांगू का, कधी कधी असं होतं की भाजी ताजी असते, मसाला उत्तम कुटला गेलेला असतो, आई पण नेहमीच्याच प्रेमाने करत असते, पण तरी पदार्थ माहित नाही, नेहमीसारखा होत नाही. तसं मला आज कनेक्ट नाही मी होऊ शकले तुझ्या या परफॉर्मन्सशी. शेवटी कनेक्ट झाले कुठे, जेव्हा शेतकऱ्याचा आवाज येतो आणि तेव्हा कुठे कुठे मी तुझ्याशी मैत्री करू लागले ऍज अ व्ह्युअर. तर हे मला अगदी प्रामाणिकपणे वाटतं, पण खूप छान. थँक्यू. सुमेध, तुला माहिती आहे का हे गाणं जो चित्रपट येऊन गेला त्याच्यात कोणी कोरिओग्राफ केलंय? या बाजूला बसलेल्या मास्टर्स आहेत त्यांचं गाणं आहे. मला असं वाटलं की तू चॉकलेटच्या मळ्यातच फिरतोयस. ते सगळी चॉकलेटी पावडर घेऊनच तू आपला खातोय काय, लोळतोय काय. अमेझिंग सुमेध. चकदे फट्टे. थँक्यू सर. सुपर रॉकिंग सुमेध. थँक्यू. आपल्या मास्टर कडून चकदे फट्टे ऐकायला मिळालंय. विचारूयात आपल्या ग्रँड मास्टरना त्याला तुझा परफॉर्मन्स कसा वाटला. ग्रँड मास्टर. मला असं वाटतं की हे जे काय समोर आम्ही बघितलं ते फॅन्टॅस्टिक होतं. म्हणजे Thank you, ma'am. स्टार्ट टू एंड एकदम फुल पैसा वसूल होतं, मजा आली. इट वॉज वन्स अगेन अ ट्रीट टू माय आईज. खूप तू आमचे एक्सपेक्टेशन वाढवतोयस हे विसरू नकोस. ऑल द बेस्ट. यू आर अ स्टार. ग्रँड मास्टर कडून इतकं कौतुक. थँक्यू सर. थँक्यू सुमेध. अच्छा सिद्ध्या, आता सगळे परफॉर्मन्सेस झालेले आहेत. झाले. सो ग्रँड मास्टर, तुमचं अजून एक सरप्राईज आहे राईट? ते प्रश्नच नाही. या मंचावरती आता तुम्ही मलाच एवढं मोठं ग्रँड सरप्राईज दिल्यानंतर आता वेळ आली आहे आपल्या दुसऱ्या सरप्राईजची. ते सरप्राईज म्हणजे आजचं आपलं दुसरं पुनरागमन. ही व्यक्ती ती आहे जिला तुम्ही कोणीच ओळखत नाही, पण तुम्ही सगळ्यांनी ऑडिशन राऊंडमध्ये पाहिलंय आणि त्या ऑडिशन राऊंडमध्ये कुठेतरी त्यांनी आपल्या सगळ्यांच्याच मनावर इतकी गहरी छाप सोडली होती की तीच गहरी छाप कुठेतरी आमच्या मनाला भुरळ पाडत होती. आणि आज त्याची ही वाटचाल सुरू होणार आहे मानाच्या या जरीपटक्याकडे. तर मग स्वागत करूया आपल्या ग्रँड मास्टरच्या दुसऱ्या सरप्राईजचं. जोरदार टाळ्या. मनमोहना मोरा कृष्ण 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 मनमोहना राधे राधे जय श्री कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण.
चैया शरणो कृष्ण 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 मनमोहना जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. वेलकम बॅक, वेलकम बॅक. हिराक, कसं वाटतंय या स्टेजवर आल्यावर? कान्हा कान्हा खूप खूप छान वाटत. खूप खूप छान वाटतंय. आजचा तुझा परफॉर्मन्स त्यांना कसा वाटला सगळ्यात पहिल्यांदा विचारूयात मास्टर देवेंद्र. खूप छान बॉडी लँग्वेज होती तुझी आणि परफॉर्मन्स पण खूप छान केलास आणि आय एम हॅपी की अल्टिमेटली तू सुपर 10 मध्ये आलायस. हिराक मनमोहना, खरंच तू मन मोहून टाकलंस हिराक. खूप गोड, खूप छान. मी फक्त एवढंच सांगेन की क्लासिकल करताना हे तू लक्षात ठेव की कुठेही आपलं मुलीसारखं होत नाहीये ना, ह्याची काळजी घे. खूप अदरवाईज तू बाकी कुठल्याही स्टाईलमध्ये तू वाटत नाहीस, पण असं अगदी नक्की काळजी घे की हा उत्तम. नेक्स्ट टाइम. थँक्यू मास्टर सोनिया. बरं त्या काय काय म्हणाल्या ते कळलं का तुला? मैं समझ गया. और नेक्स्ट टाइम जो मुद्रा है मराठीत जाऊ दे रे, जाऊ दे रे. हिराक. हाँ सर. कॉंग्रॅच्युलेशन्स. वेलकम टू सुपर 10. थँक यू सो मच. कॉंग्रॅट्स मास्टर देवेंद्र. थँक्यू मास्टर. आणि खूप कठीण आहे फर्स्ट टाइम बंजी अटेम्प्ट करायला. हिराक, वेलकम अँड व्हॉट अ ब्रिलियंट परफॉर्मन्स. आय मस्ट से यू आर डिझर्विंग टू बी इन टॉप 10. थैंक यू सो मच. थैंक यू सो मच. कंग्रेचुलेशन हिराक. आज आप सुपर 10 में हो और सीधे रास्ते से नहीं लेकिन पिछले दरवाजे से आए हो. पण हिराक, आता तू सरळ सुपर 10 मध्ये गेलायस, त्यामुळे आता तुझ्यावर खूप खूप जबाबदारी आहे. कारण आमचे हे जे सुपर 8 आहेत आणि 9वी आता येणार आहे ह्याच्यात, ते सगळे जबरदस्त आहेत. तर त्याच्यामध्ये तू एक सुपर एंट्री केलेली आहेस. अनेक अनेक शुभेच्छा तुला तुझ्या पुढच्या वाटचाली करता. थैंक यू सो मच मैम. काँग्रेस हिराक. थैंक यू सर. चलो जाओ, गो गो गो. So all the very best to you. तू जाऊन बसू शकतोस. थैंक यू सो मच. Thank थैंक you. यू सो मच. सिद्ध्या, आता खरं चॅलेंज आपल्या ग्रँड मास्टर यांच्यासाठी आहे. ते कसं काय? मागच्या आठवड्यात ऋतुजा आणि मृण्मयीमध्ये कोणाला निवडावं हा प्रश्न आपल्या ग्रँड मास्टरना पडला होता. आज त्या दोघींमध्ये होणार आहे द्वंद्व. म्हणजे आता वेळ आलीये ती ऋतुजा आणि मृण्मयी या दोघींनाही मंचावर बोलवायची. स्वागत करूयात ऋतुजा आणि मृण्मयीचं. मेरा झुमका उठा के लाया यार वे, चौकीदार था बरेली के बाजार में. मैं तो ठुमका लगा के शर्मा
हे खरंच एक द्वंद्व होतं आणि आयडिया डान्स महाराष्ट्र डान्सच्या मंचावरचा हा सगळ्यात कडक परफॉर्मन्स. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. डायरेक्टली आपण आपल्या मास्टर्सनाच विचारूयात या दोघींचा परफॉर्मन्स कसा वाटला. मास्टर सोनिया, तुम्ही दोघी इतकं मनापासनं केलं ना, आणि मनापासनं केलेली कुठलीही गोष्ट ही सुंदर आणि 100% इफेक्ट वालीच असते. खूप छान. थँक्यू मॅम. थँक्यू. खूप छान झालं. मृण्मयी माझी शिल्लेदार आहे तर ऋतुजा माझी सुपरस्टार आहे. आय वुड से दॅट. थँक्यू सर. दोघीही आग लावून टाकलं स्टेजला. थँक्यू. ऑल द बेस्ट. आय लव्ह यू बोथ. थँक्यू. मृण्मयी, ऋतुजा, तुम्ही दोघही चकदे फट्टे आहात यार. थँक्यू सर. मास्टर्सचं मत आपण जाणून घेतलेलं आहे आणि आता वेळ आहे ग्रँड मास्टर तुमच्या निर्णयाची. अक्षरशः आपला उजवा हात आपल्याला आवडला का डावा हात आवडला असं विचारण्यासारखं आहे हे. आणि खरोखरच मुलींनी बियॉन्ड 100% देऊन हे अतिशय कठीण करून टाकले काम. आणि त्यांच्या मास्टर्सने सुद्धा जी व्यक्ती आज पुढे जाऊ शकणार नाही त्या व्यक्तीने आणि त्यांच्या मास्टर्सनी त्यांच्या घरच्यांनी सगळ्यांनी हे राईट स्पिरिटमध्ये घ्यावं. आणि त्या मुलीचं नाव आहे आपल्या सुपर 10 मधली आपली 10वी स्पर्धक आहे मृण्मयी. अभिनंदन मृण्मयी. सुपर 10 मध्ये तुझं स्वागत आहे. जोरदार टाळ्या. ऋतुजाने देवेंद्रच्या सगळ्या ग्रुपमध्ये एकटी मुलगी असून कित्येक एपिसोड्स आणि कित्येक आठवडे तिच्या एकटीच्या खांद्यावरती ती धुरा चालू ठेवली होती. मी आज कितीही बोलले तरी तिच्या अप्रतिम परफॉर्मन्स आणि तिच्या स्पिरिट आणि टॅलेंट बद्दल खरंच खूप कमी आहे. आणि मी तिच्या पुढच्या वाटचाली करता तिला अनेक शुभेच्छा फक्त देऊ शकते. ते सगळ्यात आधी मला देवेंद्र सरांना खूप थँक्स म्हणायचं कारण की त्यांनी मला खूप सपोर्ट केला. प्रत्येक वेळेस एक काहीतरी नवीन करून घेतलं माझ्याकडून. थँक्यू सो मच उर्मिला मॅम कारण त्यांनी खूप पॉझिटिव्ह एनर्जी दिली. त्याचबरोबर ग्रँड मास्टर
आईबाबांनाच खरंच खूप थँक्स म्हणायचं आहे, कारण की आज त्यांनीच मला शिकवलं, त्यामुळे मी ॲटलिस्ट या स्टेजवर आणि DMDच्या टॉप 10 पर्यंत तरी येऊ शकले. सो थँक्यू मम्मी पप्पा. आणि नेक्स्ट सीझन मी नक्की ट्राय करेन आणि तेव्हा मी नक्की जिंकूनच जाईन. ब्युटिफुल. थँक्यू सो मच ग्रँड मास्टर. तुझा आयडिया डान्स महाराष्ट्र डान्सच्या मंचावरचा प्रवास इथे संपतोय, पण तुझ्या डान्स करिअरला इथून सुरुवात होतीये. त्यामुळे त्यासाठी तुझं खूप 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 अभिनंदन, खूप शुभेच्छा. आणि प्लीज कम ऑन, शी डिझर्व्स इट. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात ऋतुजासाठी. ऋतुजा, थँक्यू सो मच. वेल, आपले आजचे सगळे परफॉर्मन्सेस झालेले आहेत आणि आता वेळ झालेली आहे आपल्या ग्रँड मास्टरनी आपला आजचा लक्स फ्रेग्रन्स डिओ स्प्रे परफॉर्मन्स ऑफ द डे जाहीर करण्याची. मी विचार करते की ते मी आज इथून नाही, तिथे येऊन अनाऊन्स करणार आहे. वाव, यू आर मोस्ट वेलकम. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आपल्या ग्रँड मास्टरसाठी. खूप खूप स्पेशल एपिसोड आहे आमच्या सगळ्यांकरता आज इथे या मंचावरती, कारण आज आपल्या सगळ्यांना मिळालेले आहेत फायनली या मंचावरचे सुपर 10. सो टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करूया त्या सगळ्यांचं या मंचावर. आणि आता वेळ झाली आहे आपल्या आजच्या लक्स परफॉर्मर ऑफ द डे ची, आणि आज तो किताब जाणार आहे सुमेधला. सुमेधला मिळत आहे लक्स फ्रेग्रन्स डिओ स्प्रे कडून एक मस्त गिफ्ट हॅम्पर. हे हा लेडीज डिओ आहे, त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा तुला गर्लफ्रेंड शोधावी लागणार आहे. उद्यापासून सुरुवात होतीये तुमच्या वोटिंगला, आणि मी शब्द दिल्याप्रमाणे या 10 जणांना तुमच्या सुपूर्द करते. त्यामुळे त्यांचं भवितव्य आता तुम्ही ठरवणार आहात आणि तुम्हीच निवडणार आहात आपल्या महाराष्ट्राचा पहिला वहिला डान्सिंग सुपरस्टार.